नमस्कार, शुभ दुपार. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे सविस्तर स्वागत करते. आजचा आपला कार्यक्रम संत मुक्ताई कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मराठी विभागामार्फत आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने नियमितपणे गुगल मीट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकत्र जमलो आहोत. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी, त्यांचा विकास व्हावा यासाठी आपण नेहमीच असे वेगवेगळ्या ऑनलाईन कार्यक्रम घेत असतो. तसाच एक कार्यक्रम आज आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेतील जाणीवा या संदर्भात आपले आजचे व्याख्यान आहे. तसेच आज आपल्याला व्याख्याते म्हणून मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर योगेश महाले सर आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचा परिचय मी आपणास थोडक्यात करून देते. डॉक्टर महाले सर हे सध्या जळगाव येथील एमजे कॉलेज इथे प्राध्यापक म्हणून मराठी विभागात 10 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. डॉक्टर महाले सर यांनी आदिवासी कादंबरी या विषयावर डॉक्टर किसन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD पदवी संपादन केली. तसेच मराठी साहित्य, समीक्षा, बोलीभाषा यांचा त्यांचा विशेष अभ्यास असून आदिवासी बोली या विषयावर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानित एका महत्त्वाच्या लघु संशोधन प्रकल्पावर ते सध्या काम करत आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतलेला असून वेगवेगळ्या विद्यार्थी निमणूक कार्यशाळेचे आयोजन सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या केलेले आहे. आता नुकतीच सरांना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगाव येथे कार्यवाह म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. असे विविधांगी व्यक्तिमत्व असलेले व्याख्याते आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. त्यामुळे त्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि आता यानंतर आपल्या मराठी विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर वंदना लवाडे मॅम यांनी आपल्या कार्यक्रमाची वास्तविक करावी अशी मी त्यांना विनंती करते. लवाडे मॅम. नमस्कार. संतबाई कला वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर मराठी विभाग अंतर्गत आयोजित या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. हा कार्यक्रम खूप दिवसापासून आयोजित करण्याचा मानस होता. आज तो योग जुळून आलेला आहे आणि व्याख्याते म्हणून डॉक्टर योगेश महाले असे या विषयातील नामांकित असं व्यक्तिमत्व आपल्याला इथं लाभलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर ID पाटील सर, या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती डॉक्टर योगेश महाले सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर शेवाडे सर, माझे सहकारी डॉक्टर संदीप माळी सर, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी, SYBA मराठी स्पेशल विषयासाठी S1 साठी आपल्याला कविवर्य नारायण सुर्वे यांचा माझे विद्यापीठ हा कविता संग्रह अभ्यासाला आहे. कविता संग्रह अभ्यासत असताना डॉक्टर संदीप माळींशी दरम्यानच्या काळामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी सुचवलं की डॉक्टर योगेश महाले सर यावर चांगला प्रकाश टाकू शकतील, त्यांचा या विषयातील चांगला अभ्यास आहे. आणि मग आम्ही ठरवले की डॉक्टर योगेश महाले सर यांनी या विषयावर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. कविवर्य नारायण सुर्वे म्हटल्यानंतर एक वेगळंच व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, ज्यांनी खऱ्या अर्थाने श्रमिकांचे बोल मराठी कवितेला दिले. ते नारायण सुर्वे जगत असताना कशा पद्धतीने जगले व्यक्ती म्हणून आणि शब्दातून कसे व्यक्त झाले हे त्यांच्या काव्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजते. त्यांच्या कविता वाचल्यानंतर एक
श्रमिकांची भाषा ही काय असते आणि श्रमिकांचं जगणं काय असते हे आपल्याला समजतं. त्यांची लालबाग नावाची कविता असेल, उठ नावाची कविता असेल, या कविता अभ्यासताना लक्षात येतंय की एक मार्क्सवादी अशी विचारसरणी त्यांच्या ह्या काव्यातून प्रतीत होताना आपल्याला दिसते. आणि हा जो मार्क्सवाद आहे, हा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलंय की हा मार्क्सवाद पूर्वीच्या कवितांमध्ये, म्हणजे पूर्वीचे कुसुमाग्रज असतील किंवा काणेकर असतील, या कवींच्या कवितांमध्ये जो असलेला मार्क्सवाद आहे तो बौद्धिक स्वरूपाचा वाटतो. त्यामध्ये एक स्वप्नाळूपणा वाटतो. पण सुर्वेंच्या कवितेमध्ये असलेला मार्क्सवाद हा मात्र असा जिवंत, रोखठोक आणि सत्य, वास्तव असं रूप घेऊन तो प्रकट होतो. आणि म्हणून हा मार्क्सवाद हा खऱ्या अर्थाने मार्क्सवाद आणि मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांचा हा ठेवा घेऊन हा वाहताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून सुर्वे हे त्यांच्या पूर्वीच्या किंवा त्यांच्या समकालीन असलेल्या इतर कवींपेक्षा वेगळे ठरतात. आणि म्हणून नारायण सुर्वे हा कवी, हा मोठा कवी अभ्यासताना आपण ज्यावेळी हा विचार करतो की या विषयाचा जो अभ्यास आहे, तर तो अभ्यास करत असताना, विद्यार्थ्यांनाही काही देत असताना, श्रमिक असतील किंवा कामगार असतील किंवा स्त्रिया असतील त्यांच्या कवितेतल्या, तर त्या ह्या त्यांच्यातील ज्या जाणीवा आहेत, त्या जाणीवा ह्या कोणकोणत्या आहेत आणि ह्या जाणीवा व्यक्त करण्यासाठी किंवा या जाणीवांवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपण डॉक्टर योगेश महाले सर यांना इथे आमंत्रित केलेले आहे. तर येथे मी थांबते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर महाले सर यांची विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. माननीय डॉक्टर महाले सर. नमस्कार. विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर ID पाटील सर, मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर वंदना लव्हाळे मॅडम, आमचे मित्र डॉक्टर संदीप माळी, या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले संत मुक्ताबाई महाविद्यालयातील डॉक्टर रमेश शेवाळे सर, डॉक्टर ललित तायडे मला दिसत आहेत, इतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण मला आज कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेतील जाणीवा ह्या विषयावरती आपल्याशी बोलण्यासाठी म्हणून आमंत्रित केलं. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, मराठी विभाग आणि सर्वांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कविता ह्या गेल्या अनेक दशकांमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमामध्ये होत्या. किंबहुना गेल्या वर्षीपासून, शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून जो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा मराठीचा द्वितीय वर्षाचा जो अभ्यासक्रम बदलला, त्यामध्ये स्पेशल विषयामध्ये एका सत्रासाठी म्हणून कवी नारायण सुर्वे यांच्या माझे विद्यापीठ या कविता संग्रहाचा अभ्यास पत्रिकेमध्ये अंतर्भाव करण्यात आला. आणि तेव्हापासून खरं तर नारायण सुर्वे यांची कविता अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट का केली असेल
याचं मूळ कारण असं आहे की ज्या जातकुळीची कविता नारायण सुर्वेंनी लिहिलेली आहे, ज्या भूमिका घेऊन नारायण सुर्वे सर्वसामान्य कष्टकरी, शोषित, वंचित, कामगार, मजूर, स्त्रिया असा एक जो मोठा वर्ग आपल्या देशामध्ये आहे, ज्याचं जगणं अपवादानच मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी कवितेमध्ये आलं होतं, अशा एका अलक्षित अशा जगण्याला भिडणारी कविता लिहिणारे नारायण सुर्वे जे आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, त्यांची कविता विद्यार्थ्यांना समजून घेता आली पाहिजे, यासाठी म्हणून खरं म्हणजे नारायण सुर्वे यांच्या कवितेचा, त्यांच्या कविता संग्रहाचा अंतर्भाव हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या अनुषंगानं बोलताना पहिल्यांदा एक गोष्ट मी मान्य करतो किंवा माझी मर्यादा आपल्यासमोर अधोरेखित करतो, ती अशी की नारायण सुर्वे यांचं काव्यलेखन हे कविता संग्रहांच्या माध्यमातून आपल्या समोर आहे आणि त्यांच्या कवितेवरती आपण कितीही वेळ बोललो तरी त्यांच्या कवितेचं परिपूर्ण अशा पद्धतीचं आकलन किंवा मूल्यमापन करणं ही तशी अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळं नारायण सुर्वे यांच्या कवितेतील जाणीवा हा एक ज्याला आपण म्हणूया त्यांच्या कवितेतला एक धागा घेऊन त्या संदर्भातल्या काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवणार आहे, माझी काही मतं आपल्यासमोर ठेवणार आहे. त्यामुळं नारायण सुर्वेंच्या कवितेचं सर्वांगीण आकलन किंवा सर्व बाजू या माझ्या संवादातून आपल्यासमोर येतीलच असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांच्या कवितेतल्या जाणीवा ज्या आहेत त्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत, कशा पद्धतीनं त्या कवितेतून व्यक्त झालेल्या आहेत, या अनुषंगानं आपण काही चर्चा जी आहे ती या निमित्तानं करणार आहोत. साठोत्तरी काळातले युगप्रवर्तक कवी म्हणून मी नारायण सुर्वे यांच्याकडे बघतो. 60 पूर्व काळामध्ये जी कविता लिहिली जात होती त्या कवितेमध्ये सर्वसामान्य शोषित किंवा वंचित आणि विशेषतः मजूर वर्ग जो आहे, कामगार वर्ग जो आहे, श्रमिक वर्ग जो आहे, याच्या जगण्याचं चित्रण हे 60 पूर्व काळामध्ये फारसं येत नव्हतं. आणि त्यावेळेला साठोत्तरी काळामध्ये नारायण सुर्वे यांनी पहिल्यांदा आपल्या कवितेच्या माध्यमातून जो श्रमिक, मजूर किंवा कामगार वर्ग आहे त्याच्या वेदना आपल्या कवितेमधून मांडण्यास प्रारंभ केला. आणि म्हणून साठोत्तरी काळामधले युगप्रवर्तक कवी म्हणून नारायण सुर्वे यांचा उल्लेख आपल्याला केला पाहिजे. असहाय्यतेने ग्रासलेला किंवा ज्याला आपण म्हणूया अतिशय गुंतागुंतीचा असा जो काळ होता 60 नंतरचा, ह्या काळामध्ये अतिशय दिलासा देणारी जी कविता मराठीमध्ये लिहिली जात होती त्याच्यामध्ये नारायण सुर्वे यांचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागतं. आणि त्यांच्या काव्यलेखनाच्या संदर्भातली भूमिका विशद करताना नारायण सुर्वे एका ठिकाणी असं म्हणाले होते की माझ्या मेहनतीच्या घामाचा वास हा जसा माझाच असतो तसाच तो माझ्या मध्ये मला हवा असतो. आणि अशा पद्धतीची कष्टकऱ्याच्या, मजुराच्या किंवा कामगाराच्या घामाचा वास असलेली कविता मराठी कवितेमध्ये पहिल्यांदा आणणारा कवी म्हणून नारायण सुर्वे यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. 1962 साली त्यांचा ऐसा गामी ब्रह्म हा कविता संग्रह आला. त्यानंतर आता अभ्यासक्रमामध्ये असलेला माझे विद्यापीठ हा कविता संग्रह 1966 साली प्रकाशित झाला. त्यांचा जाहीरनामा नावाचा कविता संग्रह, ज्याच्यामधून मानव मुक्तीचा जाहीरनामा ते मांडू पाहत होते, तो जाहीरनामा नावाचा कविता संग्रह त्यांचा 1975 साली प्रकाशित झाला होता. आणि 1995 साली त्यांचा नव्या माणसाचे आगमन हा कविता संग्रह प्रकाशित झाला. सुर्व्यांच्या कवितेनं सबंध मराठी कवी आणि कवितेवरती आणि समीक्षेवरती एक वेगळंच गारुड निर्माण केलं. आणि त्यामुळंच सनद नावाचं एक स्वतंत्र सुर्व्यांच्या कवितेचं संपादन हे कुसुमाग्रजांनी नंतरच्या काळामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. किंवा
विजय तापस यांनी गवसलेल्या कविता या शीर्षकाखाली नारायण सुर्वे यांच्या काही निवडक कवितांचं संपादन केलेलं आहे. त्यांनी माणूस, कलावंत आणि समाज असा एक लेखसंग्रह सुद्धा सुर्व्यांनी लिहिला किंवा काही अनुवाद केले, काही संपादन त्यांनी केली. परंतु सुर्वे हे विशेषतः त्यांची चर्चा जी आहे ती कवी म्हणून अधिक झालेली आपल्याला बघायला मिळते. किंबहुना कवी म्हणून त्यांनी सबंध मराठी वाङ्मयावरती आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवली असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून सुर्व्यांनीच एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे सुर्वे ज्या काळामध्ये कविता लिहायला लागले, 1960च्या टप्प्यावरती सुर्वे कविता लिहायला लागले, त्यावेळेला मराठीमध्ये कुसुमाग्रज असतील, करंदीकर असतील, पाडगावकर असतील, कवी अनिल असतील, यांची कविता जी आहे ती एका उच्च बिंदूवरती होती, ज्या कवितेची चर्चा मराठीमध्ये होती. या कवितेचा प्रभाव त्या काळामध्ये लिहिणाऱ्या अनेक कवींवरती होता. तसाच सुर्व्यांवरती सुद्धा या कवींच्या कवितांचा प्रभाव पडला. या कवींच्या कविता सुर्व्यांनी मुळापासून वाचल्या आणि त्या वाचत असताना त्यातले हे कवी ज्यांचा उल्लेख मी केला, हे कवी त्यांना आवडायला लागले. परंतु त्याच वेळेला सुर्व्यांना हे सुद्धा लक्षात आलं की ही जी काही मराठी कविता आतापर्यंत लिहिली गेलेली किंवा लिहिली जाते आहे, ह्या कवितेमधून असा एक वर्ग आहे की ज्या वर्गातल्या सामान्य माणसाचं चित्रण अद्यापही आलेलं नाही. आणि मग जाणीवपूर्वक सुर्व्यांनी हा जो काही कामगार वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, सर्वसामान्य कष्टकारी माणूस आहे, ज्या कामगारांच्या वस्तीमध्ये सुर्वे लहानचे मोठे झाले, त्या वस्तीमध्ये चेहरा हरवलेला जो माणूस आहे, असा चेहरा हरवलेला माणूस आपण मराठी कवितेच्या केंद्रस्थानी आणला पाहिजे. त्याचं जीवन जे आहे, त्याचं जगणं जे आहे ते मराठी कवितेमधून मांडलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका सुर्व्यांची तयार होत गेली. आणि नंतर नारायण सुर्व्यांनी ती ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा किंवा सनद किंवा नव्या माणसाचे आगमन या कविता संग्रहाच्या माध्यमातून ती व्यक्त केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून नारायण सुर्वे यांच्या कवितेचा विचार करत असताना नारायण सुर्वेंच्या जगण्याची पार्श्वभूमी आपण नीटपणे समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. सुर्व्यांचं जगणं काय होतं हो, तर अत्यंत लहान असताना माटुंग्याच्या परिसरामध्ये एका रेल्वे स्टेशनवरती गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगारांना एक मुलगा सापडतो. गंगाराम सुर्वे त्याला घरी घेऊन जातात आणि त्याचा सांभाळ करतात आणि नंतर तो नारायण गंगाराम सुर्वे म्हणून आपल्या समोर येतो. म्हणजे जन्मापासूनच संघर्ष हा नारायण सुर्व्यांच्या पाचवीला पुजलेला होता. म्हणजे आपले आई वडील कोण आहेत याची कल्पना समजत्या वयापर्यंत नारायण सुर्वेंना नव्हती. गंगाराम सुर्वे नावाच्या एका गिरणी कामगारांनी त्यांना वाढवलं, मोठं केलं, शाळेमध्ये घातलं. 4थी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर शाळा सुटली आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले आणि कोकणामध्ये स्थायिक झाले. आणि त्याच्यानंतर नारायण सुर्व्यांवरती पुढचं जे सगळं आहे ते त्यांनी सोडलं की आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या जगण्याचं मार्गक्रमण करा. आणि इतक्या लहान वयामध्ये सुर्व्यांवरती जी काही एकूण जबाबदारी आली, त्या जबाबदारीतून ते खरं म्हणजे तावून सुलाखून निघाले. आणि मग त्यांचा गिरणी कामगारांच्या सोबतचा जो एक संघर्ष आहे किंवा प्रवास आहे, तो प्रवास सुरू झाला. आणि या प्रवासामध्ये रोज असंख्य संकट त्यांच्या समोर येत होती, उभी राहत होती. त्या संकटांशी सुर्वे झुंजत होते. सर्वसामान्य माणसं जी आहेत, स्त्रिया जी आहेत, मजूर जे आहेत, त्यांच्या सोबत ते रोज राहत होते. आणि ह्या सगळ्या माणसांमध्ये वावरत असताना त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की हा जो माणूस आहे, हा जो एक मोठा समूह आहे, या समूहाला व्यक्त होण्यासाठी कुठलंही माध्यम नाही. या समूहाचं दुःख मांडण्यासाठी कुठलाही कवी लेखक मराठीमध्ये फारसा दिसत नाही. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर सुर्वे ज्या मुशीमध्ये घडत गेले, त्या मुशीतून त्यांचा स्वतःचा चेहरा घेऊन, त्यांची स्वतःची भाषा घेऊन सुर्व्यांची कविता 60 नंतरच्या काळामध्ये मराठीमध्ये अवतरली असं आपल्याला म्हणता येतं. आणि मग सुर्वे वेगवेगळ्या विचारवंतांचं साहित्य वाचत गेले, मराठी वाङ्मय, भारतीय भाषांमधलं साहित्य वाचत गेले.
आणि हळूहळू त्यांची अशी स्वतःची एक भूमिका तयार होत गेली. या भूमिकेमधून सुर्व्यांनी एक सूत्र जे आहे ते आपल्या जगण्याचं जसं ठरवून घेतलं, तसं आपल्या भूमिकेचं सुद्धा एक सूत्र त्यांनी ठरवून घेतलं की आपल्याला कोणासाठी लिहायचं आहे, तर आपल्याला सर्वसामान्य कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित, स्त्रिया, हे जे वर्ग आहे, हा जो वर्ग आहे, यांच्यासाठी लिहायचं आहे. आणि मग आपण ज्या कामगारांसोबत राहतो आहोत त्या कामगारांचं जे दुःख आहे, जे कधीही कवितेमधून आलं नाही, ते आपल्याला मांडायचंय. ही भूमिका घेऊन सुर्वे लिहायला लागले. दरम्यान त्यांच्यावरती कार्ल मार्क्स आणि एंगल्स यांच्या विचारांचा प्रभाव पडला. कार्ल मार्क्स यांनी जी काही भूमिका घेतली होती, मालक आणि मजूर यांच्यामधल्या संघर्षाचं नेतृत्व ज्या मार्क्सने स्वीकारलेलं होतं आणि इथल्या विषमतेचं मूळ हे आपल्या आर्थिकतेमध्ये आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन मार्क्सने जी काही मांडणी केली होती, ती मांडणी सुर्व्यांना अधिक जवळची वाटत होती. आणि म्हणून सुर्व्यांच्या एकूण सगळ्या व्यक्तिमत्वावरती कार्ल मार्क्स आणि एंगल्स यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात तो काही कवितांमधून सुर्व्यांच्या तो झिरपलेला आपल्याला बघायला मिळतो. अर्थात सुर्व्यांना हे आवडत नाही किंवा आवडलं नाही कधीही की त्यांच्या कवितांचा केवळ मार्क्सवादी दृष्टिकोनातून मूल्यमापन व्हावं. सुर्वे नेहमी असं म्हणत होते की माझी कविता ही केवळ एका विशिष्ट भूमिकेतून लिहिलेली कविता नाही. माझ्या कवितेकडे तुम्ही कुठला तरी विचारधारा लावून माझ्या कवितेकडे जर पाहायला लागलात तर कदाचित माझी कविता तुम्ही एका मर्यादित चौकटीपर्यंतच अनुभवू शकाल. म्हणून सुर्वे असं म्हणत होते की मला जे काही दिसतं, माझ्या अवतीभोवती जे घडतं आहे, मला दिसतं आहे, माझ्या मनामध्ये जे सलतं आहे, त्याच्याबद्दलच्या जाणीवा व्यक्त करण्याचं काम मी माझ्या कवितेच्या माध्यमातून करतो आहे, अशी अत्यंत सरळ भूमिका सुर्व्यांनी व्यक्त केलेली होती. आणि मग सुर्व्यांची ही एकूण 4-5 कविता संग्रहांमधून समोर आलेली जी भूमिका आहे, ती भूमिका जर आपण पाहिली, त्यांच्या या कविता जर आपण अभ्यासल्या, तर त्यामधून आपल्या असं लक्षात येतं की या कवितेमधून साधारणपणे 5-7 प्रकारच्या जाणीवा व्यक्त झालेल्या दिसतात. मग त्याच्यामध्ये महानगरीय जाणीवा आहेत, मार्क्सवादी जाणीवा आहेत, कामगार जाणीवा आहेत, सामाजिक जाणीवा आहेत, विज्ञाननिष्ठ जाणीवा आहेत किंवा काही कलाविषयक सुद्धा जाणीवा त्यांच्या या संपूर्ण काव्यलेखनामधून व्यक्त झालेल्या. आणि ह्या जाणीवांच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण सुर्व्यांच्या कवितेकडे बघायला लागतो, त्यावेळेला असं लक्षात येतं की सुर्व्यांची कविता ही किती विविधांगी आहे. सुर्व्यांच्या अतिशय छोट्या छोट्या कवितांमधून सुद्धा ज्या प्रकारचा आशय किंवा ज्या पद्धतीची जाणीव व्यक्त होते, ती जाणीव किती वैश्विक किंवा व्यापक आहे याची कल्पना त्यांच्या अनेक कविता ज्या वेळेला आपण वाचायला घेतो त्यावेळेला आपल्याला येते. आणि म्हणून या संपूर्ण जाणीवांच्या मुळाशी आणखी एक अत्यंत महत्वाची जाणीव सुर्व्यांच्या कवितेच्या मुळाशी आहे, ती म्हणजे मानवतावादी जाणीव. सुर्व्यांना इथलं शोषण संपलं पाहिजे, इथल्या देशामधल्या सर्व प्रकारच्या माणसांमध्ये समता नांदली पाहिजे, कुठल्याही प्रकारचं शोषण या ठिकाणी होता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका घेऊन सुर्वे सगळ्या चळवळीमध्ये कार्यरत होते. म्हणजे सुर्व्यांनी आंदोलनं उभी केली, चळवळीमध्ये सहभाग घेतला, गिरणी कामगारांसाठी लढे उभारले. त्याच्यामुळे हा कवी केवळ हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून लिहिणारा कवी नव्हता, तर ह्या कवीच्या लेखनाच्या मुळाशी अस्सल असे जीवन अनुभव होते. हा चळवळीमधला कवी होता, हा रस्त्यावरती येऊन आंदोलन करणारा कवी होता. म्हणून या कवीच्या कवितेमध्ये या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाणीवा आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. मग यातल्या एका जाणीवेच्या अनुषंगाने ज्या वेळेला त्यांच्या कवितांचा विचार आपण करायला लागतो, त्यावेळेला जर त्यांच्या महानगरीय जाणीवा त्यांच्या कवितेतल्या आपण शोधल्या किंवा तपासल्या तर आपल्या काय लक्षात येतं, तर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला लक्षात येते की सुर्वे हे जन्मापासूनच महानगरामध्ये वाढलेले आहेत. लक्षात घ्या, मुंबई सारखं एक प्रचंड मोठं जे शहर आहे, त्या शहरामध्ये कामगारांच्या वस्तीत का असेना, पण सुर्वे मुंबई सारख्या महानगरामध्ये वाढले, मोठे झाले, त्यांचं वास्तव्य हे महानगरामध्ये राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं या महानगरामधले वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांच्या गाठीशी. याचा अर्थ असा नाही की महानगरामधला जो चकाकता असा कोपरा आहे, महानगरामधलं जे चकचकीत असं वास्तव आहे, महानगरामधला जो काही महानगरामधला काही जो भोगवाद आहे किंवा जो काही चमचमीतपणा आहे, तो सुर्वेंच्या कवितेमध्ये आहे का, तर तो नाही.
सुर्वे ज्या कामगार वस्तीमध्ये राहतात, कामगार वस्तीमधलं महानगरीय जीवन जे सुर्वे अनुभवतात ते त्यांच्या कवितेमधून प्रकर्षाने येताना आपल्याला दिसतं. महानगरामध्ये काही एका विशिष्ट वर्गाचीच लोक राहतात असं नाही. महानगर हे सगळ्या प्रकारच्या लोकांनी, समूहांनी भरलेलं शहर असतं. आणि मुंबई तर त्यातल्या त्यात आणखी सगळ्याच प्रकारचे लोक ज्या शहरामध्ये राहतात अशा प्रकारचं शहर. त्याच्यामुळं मुंबई या महानगरामध्ये राहत असताना सुर्व्यांनी सर्वसामान्य कष्टकरी आणि श्रमिकांसोबत जे काही दिवस घालवले, त्या कष्टकरी श्रमिकांची काळवंडलेली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली सुर्व्यांच्या कवितेमधून महानगरातली व्यक्त होताना आपल्याला दिसते. त्यांची माझे विद्यापीठ नावाच्या कवितेतली, कविता संग्रहातली हुजरे नावाची कविता तुम्ही बघा. त्या कवितेमध्ये आपल्याला महानगरीय जाणीवा सापडतात का हे बघितलं पाहिजे. किंवा मुंबई या शीर्षकाचीच कविता त्यांनी खरं म्हणजे माझे विद्यापीठ या कविता संग्रहामध्ये लिहिलेली. आणि त्या कविता संग्रहामधून, त्या कवितेमधून महानगरातल्या सामान्य माणसाच्या जगण्याचे अनेक संदर्भ त्यांनी व्यक्त केलेले. म्हणजे एका ठिकाणी ते असं लिहितात की आम्हावर भारी लोभ एक दिवसही केला नाही खाडा, हे नगरी तुझ्या सेवेत चुकला नाही तिसाचा पाडा. किंवा त्याच कवितेमध्ये सुर्वे एका ठिकाणी असं लिहितात, हिंडतो तुझ्या हटांतून गल्लीतून चौका चौकातून, नागरिक म्हणून संसारी बनून कधी बेकार गणून. आता या पद्धतीच्या महानगरातले जे संदर्भ आहेत जगण्याचे, ते संदर्भ जर सुर्व्यांच्या कवितेतले आपण तपासले तर आपल्या असं लक्षात येतं की सुर्वे हे अत्यंत संवेदनशीलपणे आणि अत्यंत सजगपणे हे सगळे महानगरातलं जे वास्तव आहे ते मांडताना आपल्याला दिसतात. किंवा त्यांच्या जाहीरनामा नावाच्या कविता संग्रहामध्ये सुर्व्यांनी एक जी कविता लिहिलेली आहे, म्हणजे अनेक कविता तशा आपल्याला घेता येते, पण त्यातले काही संदर्भ, काही कवितांचे संदर्भ मी मुद्दाम देतोय. जाहीरनामा या कविता संग्रहामध्ये माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय नावाची त्यांची कविता आहे. त्याच्यामध्ये त्या काय लिहितात, ही नगरातून उभी राहिली महानगरे, त्यांची उघडझाप करणारी अंधार उजेडाची दारे, सभोवार हिरवीगार खेडी लुचणारी वेडी, त्यातले एखादे मस्तवाल दावे ही तोडी, हे रस्ते या रक्तवाहिन्या आणि हे आपले प्रचंड नगर, धडाडल्या बॉयलर सारखे हे आपले हृदय, तुझे नि माझे हर्षाने अंघोळून जाते. धडाडल्या बॉयलर सारखे हे आपले हृदय, तुझे नि माझे हर्षाने अंघोळून जाते. नक्षत्रासारखे लुकलुकते तुझ्या बोटात, हिऱ्यांच्या अंगठीसारखे हे शहर झिळमिळते. अरबी काठावरून तू स्वतःला कधी निहाळतेस काय. असं सुर्वे माझ्या देशाच्या नोंदबुकात या कवितेमधून ते व्यक्त होतात. आता ह्या सगळ्या महानगरीय जाणीवा ज्या आहेत या कवितांमधून व्यक्त होणार आहेत, त्या कशा स्वरूपाच्या आहेत तर सुर्व्यांना दिसणारं महानगर हे फार वेगळ्या प्रकारचं आहे. सुर्वे ज्या महानगराचा अनुभव आपल्या कवितेमधून व्यक्त करतात तो वेगळ्या प्रकारचा आहे. त्यांना दिसणारं महानगर हे धडाडत्या बॉयलर सारखं आहे. त्यांना दिसणारं महानगर जे आहे तिथं त्यांना लुचणारी वेडी दिसतात, मस्तवाल दावे तोडणारे लोक दिसतात. आणि त्याचबरोबर नगरामधून पुन्हा वेगवेगळी महानगर उभी आहेत की काय, अशा महानगरीय भव्यतेचा अनुभव सुर्वे आपल्या कवितेमधून व्यक्त करतात. आणि त्यामुळं सुर्व्यांच्या कवितेमधून अशा महानगरीय जाणीवा, म्हणजे जाहीरनामा सारखी कविता असेल किंवा अजून तत्सम काही कविता असतील, त्याचा सगळ्या कवितांचा संदर्भ मला अभावी घेता येणार नाही, पण अशा अनेक कवितांचा संदर्भ जर आपण तपासलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या महानगरीय जाणीवा प्रकर्षाने व्यक्त झालेले दिसतात. अर्थात सुर्व्यांच्या कवितेमध्ये येणारं महानगर हे सर्वसामान्य कष्टकरी ज्या महानगरातल्या झोपडपट्टीमध्ये राहतात, जे दुःखाचं काळभोर असं सावट घेऊन जगण्याशी आणि भाकरीशी संघर्ष करणारं जे महानगर आहे ते महानगर आणि त्या महानगरातली माणसं
ही सुर्व्यांच्या कवितेमधून प्रकर्षाने आपल्या समोर येतात असं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून सुर्व्यांच्या कवितेमधून महानगरीय जाणीवा अत्यंत सूक्ष्मपणे व्यक्त झालेल्या आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला त्या मार्क्सवादी जाणीवा सुद्धा सुर्व्यांच्या कवितेमधून व्यक्त होताना दिसतात. सुर्व्यांच्या एकूण जीवनसरणीवर किंवा विचारांवरती आपल्याला स्पष्टपणे मार्क्सचा प्रभाव होता असं दिसतं. आणि श्रमिक आणि कामगार आणि त्यांच्या सोबत संघर्ष ज्यांचा आहे ते वसाहतवादी लोक जे आहेत, भांडवलदार जे आहेत, असा जो काही संघर्ष आहे, या संघर्षामुळे विषमतेची दरी कशी वाढलेली आहे आणि ही विषमतेची दरी आपल्याला फोडल्याशिवाय या देशामध्ये किंवा जगामध्ये समता नांदू शकणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेऊन मार्क्स जी मांडणी करत होता किंवा जी काही चळवळ मार्क्सने उभी केली होती त्या चळवळीचा एक प्रभाव सुर्व्यांवरती स्पष्टपणे होता असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे सुर्व्यांच्या अनेक कवितांमधून मार्क्सवादी जाणीव सुद्धा व्यक्त होताना दिसते. मार्क्स हा सुर्व्यांना कष्टकऱ्यांचा मुक्तिदाता वाटतो आणि म्हणून जाहीरनामा नावाचा जो कविता संग्रह आहे त्या कविता संग्रहात तर सुर्व्यांनी कार्ल मार्क्स नावाची एक कविताच लिहिलेली. त्या कवितेमध्ये सुर्वे काय लिहितात, माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला, मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता, जानकी अक्का म्हणाली वळिखलंस का ह्याला, ह्यो आमचा मार्क्स बाबा, जर्मनीत जन्मला, पोताभर ग्रंथ लिवले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला, संन्याशाला काय बाबा, सगळीकडची भूमी सारखीच, तुझ्यासारखी त्यालाही 4 कच्ची बच्ची होती, माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला काल भेटला. पुढे एका सभेत मी बोलत होतो तर या मंदीचे कारण काय, दारिद्र्याचे गोत्र काय, पुन्हा मार्क्स पुढे आला, मी सांगतो म्हणाला आणि घडाघडा बोलतच गेला. परवा तर मला एका गेट सभेत भाषण ऐकत उभा होता. मी म्हणालो आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, या पुढच्या सर्वत्र चरित्रांचेही. तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजवली, खळखळून हसत पुढे येत खांद्यावर हात ठेवत म्हणाला, अरे कविता बिविता लिहितोस की काय, छान छान, मला सुद्धा गटे आवडायचा. आता ही जी कविता आहे या कवितेमधून मार्क्सचं जे एकूण तत्वज्ञान होतं, मार्क्सचं जे एकूण जगणं होतं, मार्क्सचं एकूण जे जीवन होतं आणि मार्क्सची जी या इथल्या सर्वसामान्य कामगार कष्टकऱ्यांच्या संदर्भातली भूमिका होती, ती भूमिका अत्यंत सुस्पष्टपणे सुर्व्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे मार्क्सचं एकूण जीवन कशा प्रकारचं होतं, कशा पद्धतीचं होतं हे तर सुर्वे व्यक्त करतातच, पण मंदीचं कारण काय, दारिद्र्याचं गोत्र काय, या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मार्क्सच्याच मांडणीमध्ये आहेत याची जाणीव सुद्धा आपल्याला करून देतात. किंवा पहिल्या संपामध्ये कामगारांच्या मार्क्सच्याच विचारसरणीला घेऊन आम्ही सगळे उभे होतो, ही जाणीव जी आहे सुर्व्यांनी व्यक्त केलेली, ती सुद्धा मला असं वाटतं की सुर्व्यांच्या कवितेवरती असलेल्या मार्क्सवादी जाणीवांची साक्ष देणारी आहे. सुर्व्यांनी आयुष्यभर ज्या कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष केला त्यामागे सुद्धा मार्क्सवादी जाणीव होती, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून इथला जो सर्वसामान्य मजूर वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, त्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे आणि इथली विषमतावादी दरी नष्ट झाली पाहिजे, ही भूमिका घेऊन सुर्वेंनी अनेक कविता लिहिलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्सवादी जाणीवा सापडतात, शोधता येतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर सुर्व्यांच्या कवितेमधून व्यक्त झालेल्या सामाजिक जाणीवा ज्या आहेत त्या कशा स्वरूपाच्या होत्या हे जर आपण तपासायला लागलो तर सुर्वे ज्या परिसरामध्ये राहतात, ज्या वस्तीमध्ये राहतात, त्या ठिकाणचं, तिथल्या स्त्रियांचं, तिथल्या सर्वसामान्य माणसाचं ज्या वेळेला ते वर्णन करतात त्यावेळेला ते केवळ तिथल्या सर्वसामान्य माणसाचं वर्णन राहत नाही, ते सबंध विश्वातल्या सामान्य माणसाचं वर्णन होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे सुर्व्यांची कविता ही कुठल्या तरी एका वर्गाची बांधिलकी मांडणारी किंवा एका वर्गाची भूमिका मांडणारी कविता नाहीये.
या पृथ्वीवरच्या शोषित पीडित अशा सगळ्यांच्याच दुःखाचं गोत्र जे आहे ते गोत्र काय आहे हे सुर्व्यांच्या कवितेमधून अभिव्यक्त होताना आपल्याला दिसतं असं आपल्याला म्हणता येईल. आता माझे विद्यापीठमध्ये सुर्वे नेहरू गेले त्यावेळची गोष्ट नावाची जी कविता लिहितात ती तर आणखी सामाजिक पातळीवरती फार वेगळ्या पद्धतीनं विचार करता येईल अशी कविता आहे. त्या कवितेमध्ये सुर्वे काय लिहितात? पाठ शेकवीत बसलेली घरे कलकल्ली, शहर कसे कोरडे होत गेले, नंतर अंजिरी, पुढे काळोखाने माणिक गिळले. दगडी गाऊन घातलेले कारखाने चिरूट शिलगावीत विचारांत बुडाले, नंतर ओलेच खमीस खांद्यावर टाकून खुराड्याकडे वळले. क्या हुआ है सुंदरे, आज लोबन मत जला, नेहरू गए. सच, चलो आज छुट्टी. शीण पेलणारे जग खाटेवर कलले, मी उदास खिन्न होऊन चाललो, रस्ते कसे भयान वाटले. कागदी खोडीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला, मी विचारले, हा प्रकाश कशाला आता नेतो आहेस? वा राव, पुढे काळोख दात विचकत असेल, नेहरू गेले त्यावेळची गोष्ट. आता ही कविता बघा, या कवितेमधून सुर्व्यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या वस्तीमधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या नेहरू गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय भावना होत्या ह्या व्यक्त केलेल्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू जे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते त्यांची लोकप्रियता ही किती प्रचंड होती आणि पंतप्रधान म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दलची कशा पद्धतीची भावना होती ही भावना नेहरू गेले त्यावेळची गोष्ट या कवितेमधून व्यक्त झालेली. म्हणजे दोन वेश्या आपापसामध्ये संवाद साधताना म्हणतात की सुंदरी आज लोबन मत जला, आज आपल्याला आपला धंदा करायचा नाही, आपलं काम आपल्याला बंद ठेवायचं आहे. का? नेहरू चाचा गेलेले आहेत आणि या देशावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तो फक्त या देशातल्या कुठल्या तरी एका ठराविक वर्गातल्या माणसांवरतीच कोसळलेला आहे की का? तर नाही, तो सगळ्यांवरतीच कोसळलेला आहे. तसं या समाज व्यवस्थेमध्ये सर्वात शेवटी असलेल्या वेश्यांच्या मनामध्ये सुद्धा नेहरू गेल्यानंतरची काय भावना होती ही भावना अत्यंत सूक्ष्मपणे, अत्यंत वास्तववादी पद्धतीने, हृदयद्रावक पद्धतीने या कवितेमधून सुर्व्यांनी व्यक्त केलेली आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा आणखी वेगळ्या प्रकारची सामाजिक जाणीव काय असू शकते. किंवा सुर्वे माझे विद्यापीठ या कविता संग्रहातल्याच उठ नावाच्या कवितेमध्ये असं लिहितात की जीवनापासून पळून तर जावे कुठे, आकाशीच्या बापाशी पहिल्यापासून वैर होते, एकट्याने गज तोडून उडावे एवढे बळ कुठे, अवघ्या वाठांवर ठाई ठाई पहारे होते. आता अशा पद्धतीचा संघर्षमय स्वरूपाचा जो प्रवास आहे तो प्रवास सुर्व्यांनी त्यांच्या या कवितेमधून व्यक्त केलेला आहे. ही कविता सुद्धा आपल्याला सामाजिक जाणीवा व्यक्त करणारी कविता आहे असं म्हणता येईल. किंवा सुर्व्यांनी जाहीरनामा नावाची जी कविता लिहिलेली आहे किंवा माझे विद्यापीठ नावाची जी कविता आहे या कवितांमधला सुद्धा सामाजिक दृष्टिकोन आपल्याला तपासता येतो. म्हणजे जाहीरनामा नावाच्या कवितेमध्ये ते म्हणतात की उत्तर ध्रुवावरून सरकणारी हिमलाट, पॅरिसचा बाजार गरम असेल, पेंग्विनच्या झुंडी पाहात कापरीत एखादी वक्षावर टेकलीही असेल, टेम्स धपापत उतरत असेल अटलांटिक मध्ये, हॅमलेट बावरला असेल, हिंदुस्थानच्या दिशेने एखादा टपोर काळाभोर ढग संतपणे सरकत असेल. किंवा एका ठिकाणी ते म्हणतात खुंटीवर स्वप्न टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या, पोलाद वितळवून मनासारखा आकार देणाऱ्या झोतबट्ट्यांच्या, चहाच्या मळ्यातील पत्ती खुडून शिनलेल्या बळदार बोटांच्या, भार पेलून मोकळी होऊ पाहणाऱ्या गर्भवती कवितेच्या नावाने, गर्भार गतीच्या नावाने. अशा पद्धतीच्या जाणीवा ज्या सुर्वे व्यक्त करतात जाहीरनामा नावाच्या कवितेतून, त्या जाणीवा ह्या केवळ वैयक्तिक पातळीवरच्या जाणीवा नाही तर जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांचा संदर्भ, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या
कष्टकऱ्यांच्या जगण्याचा संदर्भ, त्यांच्या कष्टाचा संदर्भ जो या कवितांमधून येतो, तो संदर्भ तपासताना आपल्याला सुरव्यांच्या कवितेतली सामाजिक जाणीव ही किती प्रखर होती याची कल्पना आपल्याला निश्चितपणे येते. त्यांची भीकवाला कविता असेल किंवा युद्ध नावाची कविता असेल, ह्या कवितांमधून सुद्धा ह्या सामाजिक जाणीवा अत्यंत टोकदारपणे व्यक्त झालेल्या आहेत असं आपल्याला बघता येईल. त्याच्यानंतर सुरव्यांच्या कवितेमधून व्यक्त झालेल्या कामगार जाणीवांच्या संदर्भामध्ये एक 5 मिनिटांमध्ये मी माझं विवेचन आपल्या समोर ठेवतो. अजून एक 7-8 मिनिटं मी घेतो तुमची आणि त्यानंतर आपण थांबूया. सुरव्यांच्या कवितेमधून व्यक्त होणाऱ्या ज्या कामगार जाणीवा आहेत त्या तर ज्या मराठी कवितेमध्ये पूर्वीच्या कोणत्याही कवीने तितक्या ताकदीने व्यक्त केल्या नाहीत, तितक्या ताकदीने सुरव्यांनी आपल्या कवितेमधून कामगार जाणीवा व्यक्त केल्या. त्याचं कारण असं आहे की सुरवे हे स्वतः कामगार होते. गिरणीमध्ये काम केलं होतं किंवा तत्सम अनेक प्रकारची कामं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली आणि त्याच्यामुळं जवळून अनुभवलेलं जे कामगारांचं जीवन आहे ते जीवन आपल्या कवितेतून मांडताना सुरवेंनी अत्यंत मोकळेपणानं, अत्यंत प्रामाणिकपणानं, अत्यंत बेधडकपणानं कामगारांची दुःख जी आहेत, कामगारांच्या वेदना ज्या आहेत त्या आपल्या कवितेतून मांडलेल्या आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. माझे विद्यापीठ नावाच्या कवितेमध्ये ते एका ठिकाणी असं लिहितात की निळ्या छताखाली नांगरून ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी, दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरून पाठी. किंवा एका ठिकाणी ते असं म्हणतात, अडकवून साखळ दंडात सिंह सोजीरांनी बोटीवर चढवला, बेटा गदगदला कंठ, एक अश्रू खमिसावर तुटून पडला. कामगारांचं दुःख, कामगारांचं कष्ट, कामगारांचा घाम हा जो आहे हा सुरवेंच्या कवितेमधून अत्यंत अस्सलपणे व्यक्त झालेला आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यामुळं कामगारांची जाणीव, जे कामगार जे जगत होते त्यांच्या जगण्यातल्या ज्या अनेक प्रकारच्या बाबी आहेत, त्यांच्या जगण्याला असलेले अनेक पदर जे आहेत ते सुरव्यांनी अत्यंत स्पष्टपणे आपल्या कवितेमधून व्यक्त केलेले आहेत. किंवा 2 शब्द नावाची त्यांची अत्यंत गाजलेली जी कविता आहे त्या कवितेमध्ये तर सुरवे असं लिहितात की रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. मला असं वाटतं की कामगारांची जाणीव याच्यापेक्षा वेगळी काय असू शकते. म्हणजे रोज रोजीरोटीसाठी, भाकरीसाठी झगडणारे जे कामगार आहेत, कष्ट करणारे जे कामगार आहेत, त्यांच्याबद्दलच्या ह्या 4 ओळी मला असं वाटतं सर्वोच्च बिंदू कामगारांच्या जगण्याचा आणि त्यांच्या शोषणाचा व्यक्त करणार आहेत असं मला वाटतं. म्हणजे ते लिहितात, रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे, रोज नाही कामगारांसमोर, कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत आहे. म्हणजे कधीतरी गिरणीमध्ये काम करायला मिळतं, कधीतरी कारखान्यामध्ये काम करायला मिळतं, अचानक काहीतरी घडतं आणि कारखाने 15-15 दिवस, महिनाभर बंद होतात आणि मग आमच्या भाकरीचा प्रश्न उभा राहतो. म्हणजे कधीतरी आम्हाला फाटकाच्या बाहेरच, कारखान्याच्या किंवा गिरणीच्या फाटकाच्या बाहेरच आमचे दिवस लोटावे लागतात. कधीच आमच्या हाताला काम मिळतं आणि ते काम मिळाल्याशिवाय आम्हाला भाकरी मिळत नाही. अशा पद्धतीचा जो भाव आहे तो भाव व्यक्त करणारी ही जी कविता आहे, या कवितेमधून सुरवे असं म्हणतात की कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. मला असं वाटतं की कामगार असण्याची जी जाणीव आहे ती सुरव्यांनी कायम आपल्या आयुष्यामध्ये जपली आणि ती जाणीव त्यांच्या अनेक कवितांमधून या पद्धतीने व्यक्त झालेली. आता सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे असं सुरवे का म्हणतात, त्याचं कारण ही आहे की कामगारांनी लढल्याशिवाय, कामगारांनी रस्त्यावर आल्याशिवाय, कामगारांनी आंदोलन केल्याशिवाय कामगारांना त्यांच्या हक्काचं जे आहे ते मिळणार नाही आणि म्हणून संघर्ष करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, ही जाणीव सुरव्यांना होती आणि म्हणून ती जाणीव ते आपल्या कवितेमधून सुद्धा व्यक्त करतात. महानगरातल्या माणसांचं आयुष्य जे आहे हे कामगारांनी आपल्या खांद्यावर तोलून धरलेलं असतं, याची जाणीव सुरव्यांना होती. सर्वांच्या उत्तम पद्धतीच्या आयुष्यासाठी कष्ट उपसणारा जो कामगार आहे तो 2 वेळच्या भाकरीसाठी कसा संघर्ष करतो याचं प्रत्ययकारी चित्रण सुरव्यांच्या अनेक कवितेमधून आलेलं आहे.
कामगारांप्रतीची जी कणव आहे ती कणव ही सुर्व्यांनी आपल्या कवितेमधून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आयुष्यातली जी एक समाधानाची पहाट आहे ती समाधानाची पहाट कधीतरी कामगारांच्या आयुष्यातही उगवली पाहिजे अशी भूमिका घेऊन मला असं वाटतं सुर्वे काम करत होते. किंवा सुर्व्यांनी माझे विद्यापीठ नावाच्या कवितेमध्ये तर अगदी सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की ना घर होते ना गणगोत, चालेल तेवढी पायाखालची जमीन होती, दुकानांचे आडोसे होते, समोर नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. म्हणजे कामगारांचं आयुष्य काय तर त्यांना नगरपालिकेच्या फुटपाथवर झोपावं लागलं, त्यांना घर नव्हतं, त्यांना गणगोत नव्हतं, कोणीच नव्हतं. अशा पद्धतीचं आयुष्य जगणारा जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाचं दुःख सुर्व्यांनी अत्यंत प्रकर्षानं त्यांच्या कवितेमधून व्यक्त केलं असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या कामगार जाणीवा आहेत त्या तीव्र पद्धतीनं अत्यंत प्रभावी पद्धतीनं सुर्व्यांच्याच कवितेमधून पहिल्यांदा मराठीमधून आल्या असं आपल्याला म्हणता येईल. याबरोबरच शेवटी मी आणखी त्यांच्या काही ज्या नैतिक जाणीवा आहेत, कलाविषयक जाणीवा आहेत त्यांच्या कवितांमधून त्या सापडतात, पण वेळेची मर्यादा आहे. पण तरी सुद्धा आपल्या कुटुंबाबद्दलची जी जाणीव आहे, आपल्या पत्नीबद्दलची जी जाणीव आहे ती कशा पद्धतीने सुर्वे व्यक्त करत होते हे मला शेवटी तुम्हाला आणखी सांगायचं आहे आणि मग मी थांबणार आहे. सुर्व्यांनी माझे विद्यापीठ नावाच्या कविता संग्रहामध्ये 2 कविता ज्या लिहिलेल्या आहेत त्या 2 कवितांचा संदर्भ मी या ठिकाणी देतो आणि मग थांबतो. मला असं वाटतं की आपल्या कुटुंबाबद्दल आणि आपल्या जगण्याबद्दलची सुद्धा जाणीव सुर्व्यांना कशी होती ती अत्यंत प्रभावीपणे त्यांनी व्यक्त केलेली आहे. तेव्हा एक कर या कवितेमध्ये सुर्वे असं लिहितात, जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर, जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर, तू निशंक मनाने डोळे पुस, तू निशंक मनाने डोळे पुस, ठीकच आहे 4 दिवस धपापेल जीव गदगदेल, उतू जाणारे हुंदके आवर, कढ आवर, हिरवे नवे चुडे भर, उगीच चीर वेदनेच्या नादी लागू नकोस, खुशाल खुशाल तुला आवडेल असं एक नवं घर कर, मला स्मरून कर, हवं तर मला विस्मरून कर. आपल्या पत्नीला सुर्वे काय सांगू पाहतायत बघा की या चळवळीमध्ये काम करत असताना, आंदोलनांमध्ये काम करत असताना, कष्ट उपसत असताना, कष्ट झेलत असताना कदाचित तुझ्या अगोदर माझं आयुष्य संपेल, पण त्यावेळेला जर मी नसलो, या अस्तित्वाच्या पोकळीमध्ये जर मी नसलो तर तू खचून जाऊ नकोस. तू काय कर, तू निशंक मनाने डोळे पुस, 4 दिवस तुला वाईट वाटेल, तुझा जीव धपापेल, तुझे हुंदके आवरले जाणार नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत असं मानून मला विसरून जा. आणि हिरवे नवे चुडे भर, सुर्वे स्वतःच्या पत्नीला काय सुचवतात, मी जर नसलो तर तू पुन्हा नव्यानं संसार थाट, खुशाल तुला आवडेल असं एक नवं घर कर, मला स्मरून कर, हवं तर मला विस्मरून कर. ते नवं घर करताना माझी आठवण आली तर ठीकच, नाही आठवण आली तरी काहीही बिघडणार नाही. मला असं वाटतं की जगण्याबद्दलची जी एक शाश्वती नसते किंवा आपलं जे मृत्यू आहे, मृत्यूबद्दल कधीही आपण ठामपणे कुठलीही गोष्ट सांगू शकत नाही. म्हणजे आपलं जगणं हे कायम मृत्यूच्या भयानं व्यापलेलं असतं, याची जाणीव सुद्धा सुर्व्यांना होती. आणि म्हणून सुर्व्या स्वतःच्या पत्नीलाच म्हणतात की मी जरी नसलो तरी तू नवं एक घर कर. मला असं वाटतं की ही वैश्विक जाणीव आहे. आपल्या पत्नीला आपण असताना असा धीर देणं किंवा मी नसताना तू काय केलं पाहिजे हे सांगणं, याच्यासाठी प्रचंड मोठं मन असावं लागतं. मला असं वाटतं की सुर्वे हे त्या विशाल आणि व्यापक मनाचे कवी होते, म्हणून त्यांच्या कवितेमधून या पातळीवरची, नैतिक पातळीवरची जाणीव जी आहे, कौटुंबिक पातळीवरची, जगण्याच्या पातळीवरची जाणीव जी आहे ती सुद्धा व्यक्त होते. शेवटची एक कविता त्यांची तुमच्या समोर ठेवतो, ती सुद्धा अशाच स्वरूपाची जाणीव व्यक्त करणारी आहे आणि मग मी थांबतो. एका कवितेमधून माझे विद्यापीठ या अभ्यासक्रमातल्याच कविता संग्रहातली विश्वास ठेव नावाची त्यांची अत्यंत गाजलेली कविता आहे. त्या कवितेमधून तर सुर्वे असं लिहितात, इतका वाईट नाही मी जितका तू आज समजतेस, इतका वाईट नाही मी जितका तू आज समजतेस, दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस, तडजोड केली नाही जीवनाशी हे असे दिवस आले, तडजोड केली नाही जीवनाशी हे असे दिवस आले, आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले, हरलो कैकदा झुंजीत तूच पदराचे शीड उभारलेस,
हताश होऊन गोठलो, तूच पाठीवर हात ठेवलेस. कसे जगलो आपण, किती सांगू, किती करून देऊ याद. कसे जगलो आपण, किती सांगू, किती करून देऊ याद. पळे युगासम भासली, नाही बोलवत, नको ती मोजदात. अशी उदास आकुल डोळ्यात जहर साठवीत पाहू नकोस. अशी उदास आकुल डोळ्यात जहर साठवीत पाहू नकोस. आधीच शर्मिंदा झालो आहे, अधिक शर्मिंदा करू नकोस. आयुष्य घृणेत सरकणार नाही, हवीच तर घृणाही ठेव. ज्या खडकावर घुसळलीस मान, त्या माणसावर विश्वास ठेव. त्या माणसावर विश्वास ठेव. त्या माणसावर विश्वास ठेव. मला असं वाटतं की सुर्वे हे अत्यंत सामान्य असलेल्या अशा माणसांवर विश्वास ठेवून कविता लिहिणारे कवी होते. सतत आपल्या कवितेशी संवाद साधत राहणारा हा कवी होता. एखादा अनुभव जगून झाल्यानंतरच त्यावर लिहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन लिहिणारा कवी होता. आणि म्हणून त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की जाणीवा ह्या कधीच संपत नाहीत, फार फार तर त्या बदलतात. कवी काळाच्या आड होतो मात्र, पण त्याची कलाकृती ही चिरंतन राहते. आणि अशा चिरंतन कविता लिहिणारा हा कवी होता. म्हणून नारायण सुर्वे हे श्रेष्ठ कवी ठरतात असं मला वाटतं. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ID पाटील सर, मराठीच्या विभाग प्रमुख डॉक्टर वंदना लव्हाळे मॅडम, डॉक्टर संदीप माळी सर, सर्व आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूप छान आम्हाला माहिती दिली. खूप छान कवी सुर्वेबद्दल सांगितलंय, मार्गदर्शन केलं. त्यांच्या जन्माबद्दल तुम्ही सांगितलं की जसं जेव्हा त्यांचं जगणं आहे ते एका वेळेस जेव्हा एका स्टेशनवर असतात आणि तिथं एक गिरणी कामगार त्यांना गंगाराम सुर्वे नावाचे जेव्हा घेऊन जातात घरी, ते तुम्ही छान सांगितलंय. ते खूप मनाला लागतं असं की एवढं छोटं असताना त्यांच्या आयुष्यामध्ये संकट किंवा हे सगळं त्यांना तेव्हापासूनच संकटांची जाणीव आहे. नंतर ती जेव्हा कामगार त्यांचे वडील जे गंगाराम सुर्वे हे गिरणी कामगार असल्यामुळे त्यांना सुद्धा त्यांच्यासोबत काम करावं लागतंय. ते खूप तुम्ही छान सांगितलं. ते खूप मनाला लागतं असं की एवढ्या छोट्या वयात त्यांना सगळं बघावं लागतंय, काम करावं लागतंय. आणि पण त्यांची जी भूमिका आहे कवीची की या कामगारांबद्दल, या सर्वसामान्य माणसांसाठी त्यांना काहीतरी करायचं, त्यांची भूमिका जगासमोर मांडायची, ते खूप छान होतं. थँक्यू सर. खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही मला. असं नेहमी आम्हाला मार्गदर्शन करायचं ना. थँक्यू सो मच. नंतर आता मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ID पाटील सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले, त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन अध्यक्ष समारोप करा. आजच्या व्याख्यानाला उपस्थित मुझे महाविद्यालयातील डॉक्टर योगेश माले सर, आपल्या मराठी भाजप युवा प्रमुख डॉक्टर लवडे मॅडम, डॉक्टर संदीप माळी, इतर माध्यमिक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नारायण सुर्वे यांच्या कवितांवर आपण डॉक्टर योगेश माले यांना आपण आमंत्रित बोलण्यासाठी केलं होतं. त्यांनी त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती त्यांच्या कविता संग्रहामध्ये सांगितलं. मी पण त्याला सांगू शकतो माहिती. नारायण सुर्वे हे सरांनी सांगितल्याप्रमाणे की गंगाराम सुर्वे या गिरणी कामगारांना त्यांना ते आढळून आले एका ते मुंबईमध्ये, आणि त्यांनी त्यांना आपल्या घरी आणलं आणि आपल्या नाव त्यांना दिलं. आणि त्यांच्या पत्नी ज्या काशीबाई सुर्वे त्यांनी त्याचा सांभाळ केला. आणि ते गिरणी कामगार असल्यामुळे त्यांचं जीवन तिथं दर्जाचं होतं आणि ते सगळं जीवन यांनी भोगलं. आणि त्यातून पुढे त्याचं शिक्षण त्यांनी घेतलं शाळेतून, महाविद्यालयातून 4थी पर्यंत ते शिकले. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे वडील म्हणजे गंगाराम सुर्वे हे निवृत्त झाले आणि गिरणी कामगार म्हणून, आणि ते कोकणात स्थायिक झाले. त्यांनी जाताना यांना 10 रुपये देऊन गेले आणि सांगितलं की पुढचा प्रवास तुम्ही तुमचा इथे सुरू करावा. नारायण सुर्वेंनी वेगवेगळे काम केले, जसे हॉटेलमध्ये वेटरचं काम असेल, तिथे घरगडी म्हणून काम केलंय, गोदरेज कंपनीत त्यांनी काम केलेलं आहे, टाटा ऑइल मध्ये काम केलं. आणि शेवटी त्यांना शिपायाची नोकरी मिळाली महाराष्ट्र शाळेत. आणि त्यातून पुढे त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली.
7वी पर्यंत शिक्षण पुढे कम्प्लीट करून आणि मग त्यांना वाचण्याची गोडी असल्यामुळे, लिहिण्याची गोडी असल्यामुळे ते कविता करू लागले आणि त्यांचा पहिला कविता संग्रह 1958 साली प्रसिद्ध झाला. कविता त्यांची नवयुग या मासिक प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या कविता संग्रह जो आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे ऐसा गामी ब्रह्म याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांची इतर कविता संग्रह जे होऊन गेले, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सरणी, सगळी माहिती दिली त्याची, ते प्रसिद्ध झाले आणि त्यांना असेच ते आपल्या कामगार आणि शोषणांचे दुःख मांडत गेले आणि त्यांच्या कविता लोकांना जवळ काय वाटल्या. त्या सरांनी सांगितलं की ते असं वाटतं की ते लोकांना वाटतं की हे आपलंच काहीतरी दुःख मांडताय, आपलंच पत्र काही लिहित आहे, त्यामुळे ते कवी लोकांना आपलं विषय झाले आणि त्यांनी त्यांना बरेच भारत सरकारचे बरेचसे पुरस्कार मिळाले. त्यांना 1998 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, सोव्हिएत रशियन अवॉर्ड त्यांना मिळाले आहे आणि जनस्थान पुरस्कार सुद्धा त्यांच्या कवितांना मिळाला आहे, नरसिंह मेहता पुरस्कार मिळाला आहे. आणि जसं आपण मी म्हटलो की त्यांनी जे लिहिलं ते एक आपलंच दुःख लिहिलं. कामगारासाठी ते जे मुंबईचं जे गाव आहे गिरगाव, ते आजही माहिती आपलं ते कामगार वसाहती होत्या आणि त्या कामगारांचे दुःख त्यांनी त्यात लिहिले आणि त्यामुळे ते असं आपल्याला असं वाटतं की आपणही सगळे सर्वसामान्य लोकांची मुलं आहोत, शिक्षक जरी असले, काही विद्यार्थी असतील, की हे काही आपल्याबद्दलच त्यांनी काही लिहिलंय का असं आपल्याला वाटायला लागतं आणि त्यामुळे त्या कविता खूप आपल्याला आपल्या मनाशी भिडतात असं मला वाटतं. आणि अजून नारायण सुर्वे असं म्हणत की संत कबीर आणि माझ्यामध्ये साम्य आहे की संत कबीर हे सुद्धा नदीकाठी त्यांच्या आईने त्यांना सोडून दिलं होतं आणि ते दोहे करायला लागले आणि मी कविता करू लागलो आणि कबीरांना त्यांची जात सांगता आली आणि मलाही माझी जात सांगता नाही आली, असे ते म्हणजे त्यांनी कबीरामध्ये लिहिलं आहे. आणि आज आपण जे विद्यार्थी आपण आज ह्या कार्यक्रम आयोजन करण्याचा हेतू सर मॅडम सांगितला, आपण ह्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो का आपल्याकडे जे मुलं येणारे आहेत हे सर्वसामान्य तळागाळातील विद्यार्थी आहेत, त्यांनी ही अशा गोष्टी प्रेरणा घेऊन आपण जे काही मराठी विद्यार्थी असतील ते यातून काही प्रेरणा घेऊन आपण सुद्धा अशा काही लेखन करता येईल का, असं काही होईल का, आपण बघायला विचार केला पाहिजे. आणि हे जे साहित्य आहे की कवी जरी म्हणजे सरांनी सांगितलं त्या बाजू कवी म्हणजे त्यांचं साहित्य हे नेहमी अजरामर असतं आणि ते पुढच्या पिढीला प्रेरणा देणार असतं. म्हणून आपण सुद्धा अशा आणि यातून ह्या व्याख्यानातूनच असे एक आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण काहीतरी करावं असं इच्छा आहे. सगळं आज आपल्याला ही माहिती अवेलेबल आहे, नेटवर अवेलेबल आहे, माहिती मिळते, पण तरी व्याख्यान आपण का घ्यायचे याचा हेतू की आपण त्या गोष्टीचा उहापोह केल्यानंतर आपल्यातल्या काही जे सुप्त विचार असतील ते जागृत होतात आणि आज जे काही विद्यार्थी असतील अवेलेबल असतील ते हजर असतील या व्याख्यानाला, त्यातून काही लोकांना वाटेल की आपण सुद्धा त्यांच्यात पण असे गुण असतील आणि त्यांनी ते गुण डेव्हलपमेंट करण्यासाठी, विकसित करण्यासाठी या व्याख्यानाचा उपयोग असं मला वाटतं. आणि शेवटी जाता जाता मी नारायण सुर्वे यांची 2 दिवस ही कविता आपल्या समोर म्हणतो, सांगतो आणि व्याख्यानाचा शेवट करतो. 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे आता किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाढविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहायता धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला असा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे या शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पौलाद तसे आयुष्य शान शेकले, 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले. म्हणजे अशा ज्या काही कविता आहे यातून म्हणजे असं वाटतं की हे कसं आपल्या जीवनावरच लिहिलेलं आहे आणि त्यामुळे ह्या कविता मलाही आवडली ती कविता आणि म्हणून मी आपल्या समोर ती सादर केली. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही पण आम्हाला खूप छान माहिती दिली आणि मार्गदर्शन खूप छान प्रकारे केलं. जसं सरांनी सांगितलं कवी सुर्वेबद्दल तुम्ही पण खूप छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू सर. त्यानंतर मी माननीय डॉक्टर माळी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद गायत्री.
आज संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या मार्फत आपण नारायण सुर्वे यांच्या कवितेतील जाणीवा या विषयावर मूळची जेठा महाविद्यालय जळगाव येथील मराठी विभागात कार्यरत असणारे आमचे मित्र माननीय डॉक्टर योगेश महाले सरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. सरांनी सुर्वे यांच्या कवितेतील कामगार विश्व, स्त्री जीवन, सामाजिक आणि महानगरी जीवन यावर विशेष प्रकाश टाकला. त्यांच्या कवितेचं जे तत्वज्ञान होतं, त्या कवितेसंदर्भातलं जे चिंतन होतं, ते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील मार्गानं त्यांनी आपल्यासमोर अभिव्यक्त केलं. नारायण सुर्वेंच्या कवितेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी सरांनी आपल्या व्याख्यानातून आपल्या सर्वांना दिली. विद्यार्थ्यांमध्ये नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या संदर्भातील या व्याख्यानाच्या माध्यमातून साहित्याच्या अभ्यासाची गोडी वाढेल याची खात्री आम्हाला पटलेली आहे. इतकं सुंदर आणि सखोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल मी आजचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर योगेश महाले सर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या भविष्यासाठी त्यांना सुयश चिंतितो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर ID पाटील सर यांनी सुद्धा सुर्वे यांच्या संदर्भातील त्यांचा जो जीवनपट आहे तो जीवनपट आपल्या अध्यक्षीय संबोधनामध्ये त्यांनी व्यक्त केला. त्यांचा संघर्ष, त्यांची साहित्य सेवा, त्यांना मिळालेले पुरस्कार, जीवनात केलेल्या संघर्षामुळे त्यांची विकसित झालेली दृष्टी या संदर्भात थोडक्यात परंतु अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन सरांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये केलं. संत कबीर आणि नारायण सुर्वे यांच्यामधला समान धागा सुद्धा त्यांनी थोडक्यात उलगडून दाखवला. आणि 2 दिवस ही जी अत्यंत लोकप्रिय आणि अत्यंत वास्तवदर्शी अशी कविता आपल्या पद्धतीने आपल्या शब्दात त्यांनी सादर केली. मराठी भाषेवरचं त्याचं हे प्रेम त्यांनी या माध्यमातून व्यक्त केलं असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी मराठी विभागाच्या वतीने सरांचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. आमच्या मराठी विभागाच्या प्रमुख माझ्या ज्येष्ठ सहकारी आदरणीय डॉक्टर वंदना लव्हाळे मॅडम यांनी या व्याख्यानाचं संयोजन केलं. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडचं ज्ञान मिळालं पाहिजे यासाठी आपण सर्व धडपडतच असतो. मॅडमने सुद्धा याच उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी असा एक सुंदर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मॅडमचेही मी आभार व्यक्त करतो. आमची विद्यार्थिनी गायत्री हिने छान सूत्रसंचालन केलं. सूत्रसंचालनाची धुरा तिने सांभाळली, त्याबद्दल तिचं कौतुक करतो. या कार्यक्रमाला आमच्या महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक, आमचे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक LB गायकवाड सर, डॉक्टर शेवाळे सर, डॉक्टर तायडे सर, डॉक्टर प्रसन्न देशमुख आणि विविध प्राध्यापक हे उपस्थित राहिले. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांनी सहभाग दर्शविला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आमचे सर्व ज्ञानपिपासू विद्यार्थी हे कार्यक्रमाला नेहमीच उत्साहाने उपस्थित राहतात, त्याचा आस्वाद घेतात. त्यातून नवीन शिकण्याची त्यांची भूक जी आहे ती कायम ठेवलेली आहे त्यांनी. त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचंही कौतुक करतो आणि त्यांचेही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू.